नमस्कार मित्रांनो. श्रावण महिना आला की सर्वत्र फक्त एकच गुंज ऐकू येते, ती म्हणजे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पण एक प्रश्न अनेकांच्या मनात असतो, शिवलिंगावर पाणीच का अर्पण केलं जातं? दूध, दही, मध हे तर नंतरचं, पण पाणी पहिल्यांदा का? चला जाणून घेऊया यामागचं अध्यात्म, विज्ञान आणि गूढ कथा. पुराणांनुसार समुद्र मंथनात जेव्हा हलाहल विष बाहेर आलं, तेव्हा सर्व देव दानव घाबरले. तेव्हा भगवान शिवांनी ते विष प्यालं आणि जग वाचवलं. हे विष इतकं ज्वलनशील होतं की शिवांच्या अंगात ताप आला. म्हणून त्यांचा ताप कमी करण्यासाठी देवांनी आणि ऋषींनी त्यांच्या शिवलिंगावर जल अर्पण केलं. तेव्हापासून श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली. या पाण्याचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे? तर जल हे जीवन आहे. ते थंड आहे, शुद्ध आहे आणि त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची शक्ती आहे. शिव हे विनाशक असूनही ते संरक्षक सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्या उपासनेत जे शुद्ध, शांतीदायक असतं ते अर्पण केलं जातं. पाणी अर्पण करताना भक्त म्हणतात, गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती, म्हणजे नद्यांचं पावित्र्य त्या पाण्यात असतं. यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूया. शिवलिंगाचा आकार हे केवळ धार्मिक नाही, तर ऊर्जेचं केंद्र आहे. अनेक वैज्ञानिक संशोधनानुसार नियमित जलाभिषेक केल्याने चुंबकीय आणि सकारात्मक लहरींमध्ये वाढ होते. ध्यान, प्राणायाम करताना अशी ऊर्जा मन शांत करतं. यामुळे पाणी अर्पण करणं हे केवळ कर्मकांड नाही, तर ऊर्जेचा शुद्धीकरण प्रक्रिया आहे. बेलपत्र आणि धतुरा. शिवाला प्रिय असणाऱ्या वस्तूंपैकी एक म्हणजे बेलपत्र. हे 3 पान म्हणजे सत्व, रज आणि तम ही त्रिगुण दर्शवतात. धतुरा एक विषारी वनस्पती, पण शिवाला प्रिय का? कारण शिव हे विषाचे स्वामी आहेत. ते जे धारण करतात त्याचं रूप परिवर्तन घडवतं. म्हणजेच आपल्यातली नकारात्मकता ते स्वीकारून सकारात्मकता निर्माण करतात. चला तर मित्रांनो, आपण समारोप करूया. श्रावण महिन्याचा प्रत्येक सोमवार शिवाला अर्पण केलेला दिवस आहे. पण यात फक्त पूजा नाही, तर एकतृत्व, संयम आणि शांतीचा संदेश आहे. पाणी अर्पण करताना आपण आपली श्रद्धा, भावना आणि आत्मा यांचं शुद्धीकरण करत असतो. चला, या श्रावणात केवळ कर्मकांड नाही, तर मनापासून शिवनामस्मरण करूया. कारण शिव म्हणजे प्रारंभही आहेत आणि अंतही. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.